Press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. समर्थन लाईव्ह मध्ये सत्तेचा सारीपाट हा आपण कार्यक्रम पाहतोय. पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना, भाजप युती आणि बहुजन विकास आघाडी असा चुरशीचा सामना रंगतोय. संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये वसई तालुक्यामध्ये निवडणूक प्रचाराचं जे गणित आहे ते केंद्रस्थानी आहे. पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात अधिक प्रचार आहे तो वसई तालुक्यात चुरशीचा ठरतोय. वसई तालुक्यामध्ये 29 गावं आणि त्या गावांच्या निमित्ताने जे विषय चर्चेला आले त्यापैकी घरपट्टी हा विषय महत्त्वाचा आहे. ज्यावेळी 29 गावं वसई विरार महापालिकेमध्ये समाविष्ट झाली त्यावेळी घरपट्टी मोठ्या प्रमाणात आकारली जाणार नाही. घरपट्टीच्या बाबतीत बहुजन विकास आघाडीची भूमिका होती. म्हणजे ज्या लोकांना गावं वगळण्यास विरोध होता ते लोक घरपट्टीच्या बाबतीत लोकांची दिशाभूल करतायत, लोकांना फसवतायत असा बहुजन विकास आघाडीचा दावा होता. घरपट्टी मोठ्या प्रमाणात आकारली जाणार नाही असं बहुजन विकास आघाडीचं म्हणणं होतं. नेमकं आज परिस्थिती वेगळी आहे. बहुजन विकास आघाडीचा सत्ताधारी पक्ष वाढीव घरपट्टीच्या बाबतीत गप्प आहे. 29 गावांमध्ये जी घरपट्टी आकारली गेलेली आहे ती फार अवाजवी आहे. शिवसेना, भाजप युतीने वाढीव घरपट्टीच्या बाबतीत उघडपणे भूमिका घेतली आहे. बहुजन विकास आघाडीच्या सत्ताधारी पक्षाने चुकीच्या पद्धतीने 29 गावांमध्ये जी गावं महापालिकेत समाविष्ट झाली त्या गावांमध्ये भरमसाठ घरपट्टी आकारली आणि या घरपट्टीच्या बाबतीत मी वसईकर या संघटनेचे संस्थापक मिलिंद खानोलकर आपल्याकडे या बाबतीत बोलण्यासाठी उपस्थित आहेत. खानोलकर साहेब, आपण समर्थन लाईव्ह मध्ये आलात, आपली या विषयात आपण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. वाढीव घरपट्टीबाबत आपला मोठा आक्षेपाचा मुद्दा आहे. आपण याबाबत काय सांगू शकाल? गेली अनेक वर्ष बहुजन विकास आघाडीचे सर्वे हे राजकीय वर्धास्त घेऊन वसईकरांवर मनमानी सत्ता गाजवत आलेले आहेत. आज या निवडणुकीमध्ये त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे आणि मग त्यांनी वैयक्तिक आरोप करावयास सुरुवात केलेली आहे. त्यांनी टार्गेट केलेले आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना. परंतु मी सांगू इच्छितो की गेल्या पोटनिवडणुकीमध्ये प्रथमच उद्धवजींबरोबर आमची चर्चा झाली आणि त्या चर्चामध्ये असं लक्षात आलं की उद्धवजी हे वसईच्या सर्वतोपरी अशा विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करत आहेत. आणि नेमकी हीच गोष्ट ही हितेंद्र ठाकूरांना जे नेहमी वसईचा विकासाच्या गोष्टी सांगतात त्यामुळे ती पटत नसावी आणि म्हणून त्यांनी त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात केलेली आहे की धर्मांध पक्ष आहे, ते अमुक आहे, ते तमुक आहे, शिवसेनेचा असा आहे. परंतु आमचा अनुभव असा आहे की जरी हिंदुत्ववादी शिवसेना असली तरी उद्धवजींच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनामध्ये ह्या भागाचा वसईचा विकास कशा पद्धतीने शासन स्तरावर करता येईल ह्या दृष्टिकोनातून त्यांनी जनतेमध्ये चाचपणी सुरू केलेली आहे. त्यांचं उद्दिष्ट खूप मोठं आहे आणि म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते, आमच्यासारख्या संघटना या शिवसेनेच्या मागे गेल्या पोटनिवडणुकीत सुद्धा आणि ह्या पोटनिवडणुकीत सुद्धा उभ्या राहिलेल्या आहेत. खानोलकर, मुद्दा असा आहे की घरपट्टीच्या बाबतीत आपली भूमिका काय आणि उद्धव ठाकरेंनी किंवा एकनाथ शिंदेने घरपट्टीच्या बाबतीत आपल्याला काय आश्वासन दिलंय का? त्यांची काय तुमच्या या विषयावर मदत होते का? असा मुद्दा आहे. ही मनमानी सत्ता करणारे जे बहुजन विकास आघाडी आहे त्यांनी नेहमीच मनमानीपणे काही विषय वसईकरांवर लादलेले आहेत. त्यातला एक सर्वात महत्त्वाचा विषय जो घरपट्टीचा. आम्ही घरपट्टी वाढवणार नाही असे आश्वासन वसईकर जनतेला निवडणुकीत दिल्यानंतर त्यांनी प्रचंड अशी घरपट्टीमध्ये वाढ केली. विषय असा आहे की घरपट्टी वाढ हा वेगळा विषय आहे. ती तर थोड्या बहुत प्रमाणात व्हायला पाहिजे, लोकांचा त्याला विरोधी नाही. परंतु महानगरपालिका अधिनियमामध्ये कराधान नियमावली म्हणून एक चॅप्टर आहे आणि त्यामध्ये नवीन करवाढ आकारणी करताना काही कार्यपद्धती दिलेली आहे. ह्या कार्यपद्धतीचा कोणताही अवलंब न करता ह्या करदात्याला माझ्यावर आकारलेली कर घरपट्टी ही कशा पद्धतीने आहे याबद्दल त्याचं म्हणणं मांडायची संधी न देता कायदा मोडून मनमानीपणे
ह्या वसईकरांवर ही करवाढ विशेषतः 29 ग्रामपंचायतीत ज्या वगळायच्या आहेत तेथील घरपट्टी अशी वाढ करण्यात आलेली आहे। आम्ही जवळजवळ 10 ते 11 नगरसेवकांना जवाबदोच्या आंदोलनामधून हा प्रश्न विचारला की कायदा हा महानगरपालिकेला लागू आहे की नाही, ही महानगरपालिका अधिनियमाप्रमाणे अस्तित्वात आलेली आहे की नाही, मग त्यामध्ये जो कराधान नियमावली आहे याची अंमलबजावणी न करता आमच्यावर हा जो मनमानी कर आकारणी केलेली आहे त्याबाबत तुमचं म्हणणं काय। अनेकांनी याबाबत आमच्या मताशी सहमती दाखवली आणि सांगितलं की आम्ही आयुक्तांकडे जाऊन हा प्रयत्न करतो, आपण चर्चा करू, परंतु कुठचाही उपयोग त्याचा झाला नाही। आणि मग आता ही निवडणूक आलेली आहे। ह्याबाबत आम्ही उद्धवजींशी आणि ह्या महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा केली। शिंदे साहेबांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, जर कायद्यातील तरतुदीनुसार घरपट्टी आकारणी करताना जर ती कार्यप्रणाली जी कायद्यात नमूद आहे, जी संधी जनतेला दिली पाहिजे, नागरिकांना करदात्यांना दिली पाहिजे, ही जर महानगरपालिकेने दिली नसेल तर ह्या आचारसंहितेनंतर निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर त्याबाबतचा अहवाल मागवला जाईल आणि अहवालामध्ये जर ती संधी आणि ती जर कराधान नियमावलीप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब केला नसेल आणि जबरदस्तीने जर करदात्यांवर घरपट्टीची आकारणी झाली असेल तर ती महाराष्ट्र शासन रद्द करेल आणि नव्याने कार्यपद्धती सुरू करण्याचे आदेश देईल, असं एकनाथ शिंदेंनी वैयक्तिकरित्या आणि कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये जाहीररित्या ही आश्वासन वसईकरांना दिलेलं आहे। आपण स्वतः शिवसेनेचे पदाधिकारी आहात, आपण मी वसईकर नावाची चळवळ चालवता, आपल्याला शिवसेनेच्या बाजूने जाण्यामागची काय तत्व आहेत? अजूनपर्यंत वसईच्या प्रश्न आम्ही अनेक वर्ष रस्त्यावर मांडतोय, परंतु राजकीय पाठिंब्याशिवाय ते प्रश्न सोडवले जात नाहीत। आणि मग किती वर्ष जनतेला प्रश्नासाठी रस्त्यावर आणायचा हा सुद्धा विषय आज आमच्या डोळ्यासमोर होता। आणि मग आम्ही हे बघितलं, गेल्या पोटनिवडणुकीमध्ये जेव्हा प्रथम आमचं उद्धवजींबरोबर बोलणं झालं तेव्हा त्यांनी जो शब्द दिला तो शब्द आज सुद्धा त्यांनी पाळलेल्याचं आम्हाला दिसून येतं। 29 गावं वगळण्याच्या बाबत सरकारने काही बदल असलेले प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती, परंतु सातत्याने उद्धवजींच्या संपर्कात असल्यानंतर, शिंदे साहेबांच्या संपर्कात असल्यानंतर काय योग्य प्रतिज्ञापत्र पाहिजे, काय बाजू सरकारने मांडली पाहिजे याबाबत त्यांनी पुढाकार घेतला। त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर त्या पद्धतीने राजकीय दबाव देखील एक वेळेस आणला आणि सांगितलं की हा वसईकरांचा जो प्रश्न आहे गावाच्या लढ्यांचा तो प्रश्न निकाली निघाला पाहिजे। आणि त्या परवाच्या दिवशी जेव्हा उच्च न्यायालयामध्ये याबाबत सुनावणी होती तेव्हा शासनाच्या वकिलानं हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि प्रतिपादन केलं राज्य सरकारच्या वतीनं की 31 मे 2011 रोजी जो शासन निर्णय झालेला आहे ज्यामध्ये 29 गावं महानगरपालिकेतून वगळण्याचा निर्णय झालेला आहे त्या निर्णयाशी हे सरकार ठाम आहे। आता ही गावं वगळण्यासाठी सरकारच्या बाजूने कोणतीही आडकाठी नाही। मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आपण मी वसईकर म्हणा, एक तुम्ही समाजवादी विचारसरणीतून आलात, जनता दलातून आलात, अशा वेळी आपण अचानक उद्धव ठाकरेंच्या जवळ गेलात, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विचारसरणीशी तुमचा ताळमेळ जुळतो, हे कसं शक्य आहे? म्हणजे उद्धव ठाकरेंच्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फार आवडल्यात? मी जेव्हा गेल्या पोटनिवडणुकीत उद्धवजींबरोबर चर्चा करत असताना मी एक मुद्दा त्यांच्याकडे मांडला की साहेब, तुम्ही मुंबईचे कोळीवाडे त्यांच्या तिथे राहणाऱ्या कोळी लोकांची वस्ती टिकली पाहिजे म्हणून तुम्ही एक विषय आज चर्चेत घेतलेला आहे। मग आमच्या वसईचे जे भूमिपुत्र आहेत यांच्या ज्या वडलोपार्जित जमिनी आहेत, मोठे क्षेत्र त्यांच्याकडे नाही आहे, छोट्या छोट्या बागायती जमिनी त्यांच्याकडे आहेत आणि अनेक वर्ष वस्ती असल्यामुळे तिथे वेडीवाकडी पद्धतीने घरांची बांधणी झालेली आहे, कुठचंही नियोजन नाही। परंतु आज आमच्या पुढच्या पिढीला जर आपल्या आईवडिलांसोबत राहायचं असेल, एखादं घर बांधायचं असेल किंवा एखादी खोली वाढवायची असेल तर जी MRTP ॲक्ट प्रमाणे त्याला ती परवानगी मिळू शकत नाही। त्याचे नियम इतके कडक आहेत की त्या नियमामध्ये हे क्षेत्र जे इतके वर्षाची वस्तीचं क्षेत्र बसू शकत नाही, ते नियम पार करून परवानगी मिळू शकत नाही। तेव्हा ह्या स्थानिक भूमिपुत्रांना घरं बांधण्यासाठी
ह्या MRTP कायद्यामध्ये छोटासा बदल केला पाहिजे. भले कमी क्षेत्रफळाचं घर बांधायला मिळालं किंवा कमी क्षेत्राच्या घरामध्ये वाढ करायला मिळाली तरी हरकत नाही, परंतु ती कायदेशीर वाढ करायची आम्हाला वसईकरांना संधी मिळाली पाहिजे. कारण हे सत्ताधारी जे आहेत ते नेहमी वसईकरांना घाबरवतात की तुमचं घर अनधिकृत आहे, आम्ही कधीही पाडू शकतो. ही भीती वसईकरांच्या मनातून गेली पाहिजे. त्यावर उद्धवजींनी सांगितलं, खानोलकर तुम्ही सांगताय तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण मी त्यांना हेच सांगितलं की हा विधिमंडळाचा विषय आहे, त्यामुळे आज आपली सत्ता आहे, विधिमंडळामध्ये ह्याबाबत दुरुस्ती जर केलात तर वसईकरांसारखेच ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असलेल्या वस्त्यातील नागरिक आपल्याला साथ देतील, आपल्याला धन्यवाद देतील. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की खानोलकर तुम्ही हा विषय अत्यंत महत्त्वाचा मांडलेला आहे, तेव्हा तुम्ही कधीतरी परत माझ्याकडे या विषयावर आपण सविस्तर चर्चा करू. म्हणजे वसईकरांच्या भूमिपुत्राच्या अतिशय छोट्याशा नाजूक असलेल्या विषयामध्ये सुद्धा त्यांनी तेवढंच दिलचस्पी दाखवली. हा त्यांच्याकडचा गुण आहे असं मला वाटतं. सत्तेचा सारीपाट हा आपण कार्यक्रम पाहत आहात. वसई तालुक्यामध्ये आता मिलिंद खानोलकर सारखे समाजवादी विचार असतील, जनता दलाच्या पक्षात काम करणारे नेते असतील, त्यांना सुद्धा उद्धव ठाकरेंच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. उद्धव ठाकरेंचे विचार त्यांना पटलेले आहेत. मुद्दा असा आहे, वसईच्या विकासाकडे उद्धव ठाकरे गंभीरपणे पाहतात. जात धर्म पंथ बाजूला ठेवून उद्धव ठाकरे वसईच्या विषयाकडे पाहत आहेत. याचमुळे वसईत एक सत्ता परिवर्तनाची बाजू निर्माण होते आणि त्याच वेळी उद्धव ठाकरेंच्या विरोधात विरोधी पक्ष बोलू लागलेला असं साधारण चित्र आपल्या समोर येते. आजचा मुद्दा असा होता की घरपट्टी या सत्तेच्या सारीपाट या कार्यक्रमामध्ये निवडणूक प्रचारामध्ये वाढीव घरपट्टी हा मुद्दा गाजतोय. मिलिंद खानोलकर यांनी घरपट्टी या विषयावर आपली मतं मांडली. खानोलकर साहेब, समर्थन लाईव्ह मध्ये आलात, आपण आपली बाजू मांडलीत, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.